अजितदादा तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी आरोप केला की 1999 साली भाजपनं पार्टी फंडासाठी काही कोटी रुपये घेतले होते सिंचनाच्या पुरंदर उपसा सिंचन 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे. 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं. पण आता इतक्या उशिरा हे सांगून तेव्हा अशी फाईल आली होती, त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही. अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे. अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे. 99ची केस आहे तर 99मध्येच खुलासा करायला पाहिजे. तेव्हापासनं कितीतरी अधिवेशनं झाले, कितीतरी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले. मग 99 ते 2026 हा काळ सोडून अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसत आहे यांच्याबद्दल, त्यांच्या निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल. मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे. या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे. अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही. तुम्ही अजितदादांना समजावून सांगणार आहे का? कारण तुम्हाला सरकारला अडचणीत आणण्याची वक्तव्य अजितदादाकडून आता तो थेट तुमच्यावर भ्रष्टाचार म्हणजे भाजपवर भ्रष्टाचाराचाच हा आरोप आहे. कुठेतरी समन्वय साधण्यात अपयशी पडतं. नाही, समन्वय समितीमध्ये जरी मी असलो तरी अजितदादासुद्धा सिनियर लीडर आहे. तिघही लोक जे आहेत, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी, या तिघांनी समन्वय ठेवायचा आहे. आम्ही 6 जे समन्वय समितीचे आहोत त्यांनी समन्वय ठेवायचा आहे. पण अजितदादा ज्या पद्धतीनं थोडे निघाले आहेत, मला वाटतं अजितदादाकडे अपेक्षा नव्हत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येईल अशी चर्चा सुरू आहे. त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची वक्तव्य तुम्ही कशा अर्थानं पाहता? नाही, मला वाटतं की अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायच्या की नाही करायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आज तरी अधिकृत घोषणा दोघांनी केली नाही आहे. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा चर्चा करू.